आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। हायकोर्टाचा राज्य सरकारला मोठा दणका। आरटीई प्रवेशाबाबत अध्यादेश रद्द। आर्थिक दुर्बल घटकांना मिळाला न्याय। आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे खाजगी शाळेतील प्रवेश बंद करणारा राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाने रद्द करत प्रशासनाला चांगलाच दणका दिलाय। वंचित व दुर्बल घटकातील मुलांना सरकारी शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाजगी शाळेत प्रवेश नाकारणारी 9 फेब्रुवारीची अधिसूचना घटनाबाह्य असल्याचे ती रद्द करताना हायकोर्टाने स्पष्ट केलं। मोफत व सक्तीचे शिक्षण आरटीई कायद्याअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिकवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे। त्यासाठीच आरटीईचे खास नियम तयार करण्यात आले, ज्यात समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळेत 25% जागा राखीव ठेवल्या जातात। या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करतं। आरटीईच्या नियमात शालेय शिक्षण विभागाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी यात दुरुस्ती केली, ज्यात खाजगी शाळांना आरटीई प्रवेशातून वगळण्यात आलं। त्या विरोधात डझनभर याचिका हायकोर्टात दाखल झाल्या होत्या। तसेच या दुरुस्तीला पाठिंबा देत खाजगी शाळांनाही हायकोर्टात अर्ज दाखल केले होते। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली। दावे प्रतिदावे ऐकल्यानंतर हायकोर्टानं आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जारी केला। खाजगी शाळांना प्रवेश द्यावेच लागणार। 6 मे रोजी राज्य सरकारनं यात केलेल्या दुरुस्तीनंतर खाजगी शाळांनी आरटीई प्रवेशाच्या जागांवर खुल्या वर्गातील मुलांना प्रवेश दिलेत। या प्रवेशांना आम्ही धक्का लावणार नाही, मात्र खाजगी विना अनुदानित शाळांना गरीब मुलांना प्रवेश हा द्यावाच लागेल। हे प्रवेश देण्यासाठी खाजगी शाळांनी शालेय शिक्षण विभागाकडून जागा वाढवून घ्याव्यात, असंही हायकोर्टाने आपल्या आदेशात नमूद केलंय। वंचित व दुर्बल घटकातील मुलांना खाजगी विनाअनुदानित शाळेत प्रवेश देतील, असं आरटीई कायद्यात नमूद आहे। प्रवेश देतीलच याचा अर्थ खाजगी विनाअनुदानित शाळांना गरीब मुलांना प्रवेश देणे बंधनकारकच आहे। आरटीई कायद्यात सरकारी शाळांचा समावेश करावा अशी कोणतीच सक्ती या कायद्यात नाही। आम्ही शिक्षणासाठी खूप खर्च करतो हा राज्य सरकारचा दावा हायकोर्टाला अमान्य। शिक्षणासाठी खूप खर्च केलात तरी नवीन दुरुस्ती संविधानिक तरतुदीच्या विरोधात असल्यास ती बेकायदाच ठरणार। आरटीई प्रवेशातून खाजगी शाळा वगळल्याला कोणताच कायदेशीर आधार नाही। आरटीई प्रवेशातून खाजगी शाळांना वगळल्यास शिकण्याच्या घटनात्मक अधिकारावरच घाला बसेल। खाजगी शाळा सुरू करायची असल्यास आरटीई कायद्याअंतर्गत नोंदणीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते। असा नियम असताना या शाळांना आरटीई प्रवेशातून वगळता येणार नाही। देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202 शी संपर्क साधावा।